लवकर निघायचं असेल किंवा काय असेल तर त्यांचं ते नियोजन करता येईल. आम्ही मागंसुद्धा संघटनेच्या मिटिंगमध्ये सर्वांना सूचना केली होती की 9:30च्या आत तुमचं जर या कार्यक्रमाचे लॉट जर डिक्लेअर झाले शर्यतीचे तर लोकांना कुणाला लवकर यायचं कुणाला उशीर यायचं त्या पद्धतीने लोक तयारी करतात. आणि सकाळी लवकर मैदान चालू करायला तुम्हालासुद्धा मदत होते की बाबा जेणेकरून 8-8:30ला जर मैदान आताच इथून पुढे 8-8:30ला मैदान जर चालू केलं तर असं 5:45-6ला संपन. कारण 6 नंतर 100% अंधार पडणार. साधारण डिसेंबर महिन्यात संपस्तोपर्यंत अंधाराचा हा प्रॉब्लेम येतच राहणार 6च्या दरम्यान. त्याच्यामुळं आदल्या दिवशी लवकर लॉट काढायचा. 4ला सुरुवात करून तुम्ही 5-6 वाजता जर लॉट जाहीर करून टाकले तर पुढील तयारी करायला बैलगाडी मालकाला ते सोपं जातं आणि बैलगाडी मालक दुसऱ्या दिवशी लवकर हजर राहून तुम्हाला लवकर मैदान चालू करून ते लवकर पूर्वत्वाकडे न्यायला मदत होईल. चंद्र आणि फायरच्या जोडीविषयी काय सांगाल? तुम्हाला काय आज आणि फिक्सित परवा दिवशी फक्त आपण सांगितलं होतं की फेरा दिला आणि गाडी चांगली पळाली तर मग आपण मला म्हणले की आता 5 तारखेच्या मैदानात आता आपली हीच गाडी पळवतो. चांगलीच पळाली गाडी आणि गाडी म्हणजे खरंच मी गट पळाला त्यावेळेसच म्हणले की गाडीला गती भरपूर राहिलेली आहे आणि गाडी आज काहीतरी करेन असं वाटत होतं. एकसारखा बैल पळवणं आणि थोडासा गॅप देऊन बैल पळवणं त्याच्यामध्ये फरक असतोय का? आपण हो बैलाला तर थोडंसं प्रॉब्लेम झाला होता मध्ये त्याच्यामुळे आपण बंद ठेवला होता बैल. त्याच्यानंतर थोडंसं व्यायाम वगैरे देऊन आता रेसल वगैरे देऊन आता काढला बैल चांगला पळाला त्यांचा. आणि फायरसुद्धा बघा त्यांनीसुद्धा मध्ये बैल पळवला नाही. आत्ता एवढ्यात रेसल वगैरे देऊन त्यांनी बैल काढला. बैल तो पण चांगला पळतो आहे आमच्या पाहुण्यांचाच आहे. तर फार चांगली म्हणजे त्या दिवशी रेसललाच गाडी पळाल्यानंतर सगळ्यांना अंदाज होता की गाडी चांगली पळणार म्हणून. आबा या यात्रेच्या पारंपरिक मैदानामुळं एक नवीन चेहरे बैलगाडी शर्यत क्षेत्राला मिळाले का? फायर आणि चंद्रच्या रूपामध्ये? चंद्रच्या स्वरूपात आणि फायरच्या स्वरूपात नवीन चेहरे मिळले त्याला कारणीभूत आमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची नियमावली आहे की चिठ्ठीवरती मैदान होतं आहे आणि आज समजा गट जरी चाळून खेळले लोक तरी सेमीफायनलमध्ये 4 चांगल्या गाड्या आल्या तर त्याच्यातली 4 चांगल्या गाड्यातली एकच गाडी राहू शकते. अशा सर्वसामान्य बैलगाडी मालकाची दुसऱ्या वेगळ्या सेमीमध्ये जर गाडी आली तर त्यालासुद्धा न्याय मिळून जातो. त्यामुळं अखिल भारतीय संघटनेचे जे नियम आहेत ते सर्वसाधारण बैलगाडी मालकाला कायम त्याचं हित लक्षात ठेवूनच बनवले गेलेले आहेत आणि त्याचा तो फायदासुद्धा तुम्हाला दिसत आहे. आगामी जे इतर मैदान होणार आहेत त्याच्या संदर्भामध्ये बैलगाडी चालक मालकांना तुम्ही काय आव्हान? बैलगाडी चालक मालकांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही यात्रा कमिटीला सहकार्य केलं पाहिजे. लवकर गाड्या झोपणं किंवा वादिवाद न करणं. तालुका कमिटीचा निकाल देतात किंवा यात्रा कमिटी जे निकाल देते ते चुकीचा अट्टहास करून तिथं त्या मैदानामध्ये वेळ खराब न करणं ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आणि लवकर मैदानात येऊन लवकर मैदान पार पाडण्यास सगळ्यात मोठा हातभार बैलगाडी मालकांनी लावला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा बघतो की वादीवादामध्ये बराच अर्धा पाऊण तास जातो आणि तोच अर्धा पाऊण तास संध्याकाळी आपल्याला कमी पडतो. तर तो वादीवाद टाळून जे पंचांनी तुम्ही समजा यात्रा कमिटीने जर तुम्हाला चुकीचा निकाल दिलेला असेल तर तालुका कमिटी नेमलेले आहेत आणि तालुका कमिटीने एकदा तो निकाल दिल्यानंतर तो मान्यच करायचा आणि शांत बसायचं. हे मी बैलगाडी मालकाला सांगू इच्छितो. अर्थात हे सगळे नियोजन तालुका कमिटीचं किंवा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं जर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाच्या अखत्यारीत जर मैदान होत असतील तर त्याच्यातच लागू होतं. इतर काही मैदानं असतील त्याच्या व्यतिरिक्त होणारी मैदानं असतील तिथं अखिल भारतीय बैलगाडा संघटना हस्तक्षेप करत नाही आणि त्या मैदानाशी कुठल्याही निकालाचा किंवा इतर कुठल्या गोष्टीचा संबंध नसतो आमचा. बरोबर आहे. त्याचबरोबर आज अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका नवनिर्वाचित बॉडी आज पहिलं मैदान होतं. कशा पद्धतीने त्यांनी काम केलं? तर अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर तालुक्याचं काम तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे बॉडी स्थापन झाल्यापासून बघत आला असेल ते कायम नवीन गोष्टीला अग्रेसर असतात. नवीन आता त्यांनी बघा त्यांच्या बॉडीमध्ये बदल केले. त्यांनी नवीन चेहऱ्यांना वाव दिला. ज्यांना नाही जमत वेळ देता येत नाही त्यांना बाजूला ठेवलं. चांगली गोष्ट आहे. ज्यांना वेळ नाही मिळत त्यांनी सांगितलं की मला नाही जमत तर त्या जागेवरती तो इच्छुक असेल ज्याला पुढे येऊन काम करायची इच्छा असेल त्यांची नेमणूक केलेली चांगली राहील. त्यांनी ते वेळ दिला पाहिजे मैदानामध्ये. ते महत्त्वाचं असतं. नाही तर निश्चित नेमणूक होऊन तुम्ही जर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं तालुक्याचं फक्त सदस्य होऊन जर घरी बसला तर त्याचा काय उपयोग नाही. माझ्या बैलगाडी मालकाला अजून एक बैलगाडी मालकांना एक नम्र निवेदन राहील की मी कालच आपल्या चर्चासत्राच्या ग्रुपवरतीच असा मेसेज टाकला. माझं म्हणणं असं आहे की
तुम्ही शर्यत करत असताना अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अखत्यारीत जे मैदान होतात त्यात जे काही नियम केलेले आहेत त्या नियमाने जे मैदान होतात ते अतिशय पारदर्शी होतात. तर अशा पारदर्शी मैदानाला तुम्ही आवर्जून हजेरी लावत जा. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे नियमबाह्य जे मैदानं होतात त्या मैदानाबाबतीत अखिल भारतीय बैलगाडा संघटना कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही गोष्टीला जबाबदार राहणार नाही, कुठलीही मध्यस्थी करणार नाही, कुणालाही न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार नाही. त्याला कारण एक की जे मैदान भरलेलं असतं त्यांनाच मुळात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं जी नियमावली आहे ती मान्य नाही असं सिद्ध होतं. त्याच्यामुळं तिथं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा कुठलाही सहभाग राहणार नाही. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा कुठलाही घटक त्या मैदानात तो मैदान पार पाडायला जाणार नाही. याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या. माझं फक्त एकच आव्हान राहीन की अखिल भारतीय बैलगाडा संघटना जी आहे ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे घटक आहेत की प्रथम येतो बैलगाडी मालक, त्याच्यानंतर समालोचक असतील, जैनपंच असतील, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या अखत्यारीत काम करणारे यूट्यूबर असतील, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अखत्यारीत काम करणारे तालुका कमिटी असतात, ह्या सगळे लोक तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असतात. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही एवढं सहकार्य अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं असूनसुद्धा नियमबाह्य मैदानावरती जाऊन जर तुम्ही तुमचं नशीब आजमावत असाल तर त्याच्याबद्दल आम्हाला एक संघटना म्हणून आणि एक संघटना ज्यांनी काम करताना स्वतःला झुकून दिलेले, जे तालुका कमिटीचे लोक असतील, जे जिल्हा कमिटीचे लोक असतील, जे वरिष्ठ लोक असतील आमच्यासारखे, ह्या लोकांनी सगळ्यांनी झुकून देऊन खेळ कसा मोठा होईल याच्यासाठी एवढे प्रयत्न करूनसुद्धा त्या माणसांच्या एवढ्या ह्या नियोजनात म्हणजे ह्या खेळाला एवढ्या उंचीवरती नेऊनसुद्धा त्याच्यात तुम्ही जर नियमबाह्य मैदानात जर जात असाल तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्ही असं मला वाटतं. तुम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या कामाला तुम्हाला जर वाव द्यायचा असेल किंवा त्यांना जर त्यांच्या पाठीवरती थाप मारायची असेल तर तुम्ही फक्त अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अखत्यारीत येणारे मैदानच खेळावेत. इतर मैदानं खेळून तुम्ही संघटनेची किंमत कमी करताय हे तुम्ही लक्षात ठेवा.